आणि अपोजिट संघ संकेश, खरोखरच लास्ट टू लास्ट इयर पाहिला तर संकेतच्या गोलंदाजीने तब्बल 3 उपविजेता असे चषक पटकावलेला हा संघ स्वराज्य क्रिकेट संघ येळणे ब. मागील वर्ष संकेश मागील वर्ष आणि आतापर्यंत काही सूर चांगला गवसला नाहीये, परंतु पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळी करता. एक कट झाला होता स्लिपला, चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावांवर रोखला आहे. पहिल्याच चेंडूवर धाव, 1 धावाचा शुभारंभ झालेला आहे. संदेश गोरिवले यांच्या मार्फत संघाचा खाता ओपन झालेला आहे. पहिला चेंडू 1 धावा, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड विकेट आणि लॉंग लेग याच्यामध्ये खेळाडू एक तैनात आहे. डावखुरा फलंदाज असल्या कारणाने क्षेत्ररक्षण हलवलं आहे. लेग साइडला एक अगदी फाईन लेग साइडला एक खेळाडू तैनात केला आहे एक, आणि दुसरा खेळाडू पाहूया संकेश. दुसरा खेळाडू देखील मिड विकेटला. नक्कीच डावखुरा फलंदाज झाला की थोडस वेळ घ्यावंच लागतं, कारण क्षेत्ररक्षण चेंज होत असतं. आणि एक साजेशी आणि उपयुक्त अशी बाजू जी फलंदाजीसाठी असते, जर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असला तर थोडं नक्कीच गोलंदाजाला थोडीशी का होईना आपली दिशाहीन गोलंदाजीला सामोरे जावं लागतं. पाहिला, बोलला आणि तसंच झालं. स्क्वेअर चेंडूचा मारा लेग साइडला, खराब चेंडू आणि वाईट करार. अंपायर्स तेजस याने आपले हात उंचावले आहेत. अतिरिक्त धाव संख्या 2. डावखुरा फलंदाजाला सामोरे जाताना संकेश पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू होता, परंतु गॅप मधून सुंदर असा फाईन लेगला खेळलेला चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. नक्की चांगला प्रयत्न. मी म्हटलं ना, डावखुरा फलंदाजाला इथे लेन बिघडवायला मदत झाली, आणि हा देखील चेंडूचा जर मारा केला नसता, जर आपल्या बॅटला कनेक्शन झाला नसता तर नक्कीच हा स्क्वेअर चेंडू होता, परंतु त्याचा चांगला पुरेपूर वापर केला आणि फायदा केला. जसं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, चांगल्या चेंडूचं समर्थन करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. इथे मात्र डावखुरा फलंदाज साहिल याने चांगलाच समाचार घेतलेला आहे खराब चेंडूचा, आणि हा चांगला चेंडू, चांगला कमबॅक संकेश यांचा. संकेश एक अनुभवी रुतलेले गोलंदाज आहेत. ज्यावेळी गोलंदाजाला चौकार मिळतो किंवा षटकार खेळला जातो आणि त्यानंतर जो चेंडू डॉट किंवा सिंगल वर थांबवावं लागतं, तर खरा गोलंदाज असतो, कारण त्याला माहिती असतं कमबॅक कसं करायचं ते. आणि उगाच नाही की स्वराज्य क्रिकेट संघ येळणे ब यांनी आपला प्रमुख गोलंदाज पहिलीच पॉवर प्लेची कमाल ही संकेश यांच्यावर सोपवली आहे. चांगलं कमबॅक संकेश यांचं. धाव संख्या 7. 3 चेंडूची समाप्ती. धाव संख्या 7. पॉवर प्लेचा षटक जारी आहे. ओ स्ट्रेट ड्राईव्ह, काय फटका खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षण होतंय का. आणि 2 धावाच्या मदत पाहूया. अंपायरकडे अपील मागितल्याने अंपायरने हात उंचावले, आणि काय होतं, नव्हतं ना, कट्टुकट होतं ना, कट्टुकट होतं ना थोडं, त्याला पण समजलं पाहिजे, थोडा हात घ्यायला पाहिजे. एकदम एवढं हात दिला होता, मी तेच बघत होतो. आणि कसं माहिती झुरला लाईन नाही धन्यवाद. खरोखर फटका संदेश यांची काही चुकी नव्हती, चांगला फटका खेळला होता. साहिलची 100% म्हणेन मी साहिलची चुकी होती, कारण क्षेत्ररक्षण एक चेंडू जो 2 ते 3 टप्प्यात पकडला होता, 2 धावा इझी निघाल्या होत्या, आणि गरजेचं पण होतं 2 धावा निघणे. चांगले क्षेत्ररक्षण सुजित यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सिमिरिशीचा एकदम म्हणतात ना 1 वीत पुढे होता, आणि चेंडू हाताळला होता थोडासा लेग साइडच्या बाहेर. वाईट करार. आतापर्यंत 2 वाईट चेंडू आपल्या षटकामध्ये फेकलेले आहेत संकेश यांनी. वाईटच्या मदतीने धावसंख्या 9 झालेली आहे. चांगला धावफलक उंचावलेला आहे, परंतु एक विकेट गमावला आहे यंगस्टार क्रिकेट शिवाजीनगर आडे. ओ व्हॉट अ शॉट. पहिला षटकार, टाळा झाला पाहिजे सौ बाजूने. या टुर्नामेंट मध्ये पहिला षटकार संदेश गोरिवले यांच्या बॅट्स मधून.
धन्यवाद 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 डीजे. खरोखरच सुंदर असा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खेळला होता संदेश गोरिवले यांनी. नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट गमावला आहे, परंतु धावसंख्येचा तर डोंगर नक्कीच रचला आहे. धावसंख्या तब्बल 15 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. आतापर्यंत 2 सामने झाले, त्याच्यानंतरचा तिसरा सामना आणि सर्वाधिक धावसंख्या ही पॉवर प्ले मध्ये झळकावण्याचा मान स्वीकारलाय तो यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे यांनी. बॉलर सचिन 2 नंबर जर्सी परिधान करून आणि दुसरा षटक हाताळत आहेत. मागच्या टुर्नामेंटला पण दुसरा षटक हाताळला होता, चांगला हाताळला होता षटक. 15 धावा धावफलकावर असताना ओ काय फटका खेळला आदित्य यांनी आणि हा 6 बाहेरच झेल टिपला आहे. अंदाज पहिला घेतला पाहिजे होता तो किती मागे उभा आहे. पूर्ण बाहेर आली असते आज, त्याने बघितलाच नाही तो मागे कुठे जातो. थँक्यू. तसेच सन्मान्य मिलिंद रेवाळे साहेब आणि प्रशांत रेवाळे साहेब यांचं आगमन झालेलं. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आपले खूप खूप स्वागत. आणि स्वागतासाठी एक विकेट देखील मिळवला आहे स्वराज्य क्रिकेट संघ एलने बी. पहिल्या चेंडूवर षटकार आदी यांनी झळकावला आणि दुसऱ्या चेंडूवर लगेचच कमबॅक केलाय सचिन यांनी. खरं पाहता तर क्षेत्ररक्षण सुजित यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु थोडंसं त्याने समजलं नाही की त्यांना वाटलं की लाईन अजूनही बाहेर आहे. झेल चांगला टिपला होता, परंतु षटकार सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 21. धावसंख्या नक्कीच किरण नवीन फलंदाज. धावसंख्या नक्कीच अव्वाच्या सव्वा झालेली आहे, कारण फक्त 7 चेंडूंची समाप्तीनंतर धावसंख्या 21. तब्बल एका चेंडू मागे 3 धावसंख्या. याच्याप्रमाणे 300च्या स्ट्राईक रेटनी यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे खेळत आहे, परंतु विकेट्स मात्र 2 महत्वपूर्ण गमावले आहेत. चौकारांची खेळी करून साहिल बाद झालेला आहे, षटकारांची खेळी करून आधी बाद झालेला आहे, परंतु नॉन स्ट्रायकरला हुकमी एक्का संदेश गोरिवले अजूनही मैदानावर. आणि एकदम हाफ पिच चेंडू, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगला आपण पाहिलंय. 1 धावांवर समाधान मानावं लागतं. किरण यांनी स्ट्राईक दिलेला आहे. संदेश गोरिवले यांना चांगलाच प्रयत्न. नक्कीच वेळसेट फलंदाजाला ज्या वेळी आपण स्ट्राईक देतो, हा क्रिकेटचं पण समर्थन असताना आपल्या संघासाठी देखील एक चांगली न्यूज असते. संदेश गोरिवले पाहूया. डायरेक्ट चेंडू आणि बिग स्टिक, बिग 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 आउट ऑफ बॉक्स. षटकार. तुझ्या हाताने मांग भरून दे, सुख दुःखाची साथ तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुख दुःखाची साथ तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. थँक्यू डीजे. तब्बल 28 धावा धाव फलकावर. काय फलंदाजीचं प्रदर्शन पाहताय आपण यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा स्ट्रेट लॉग ऑफला खेळलेला चेंडू संदेश गोरिवले मला वाटतं 2 धावांसाठी नक्कीच प्रयत्नशील असतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं विनेश यांच्या मार्फत आणि 2 धावा मिळवण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालेले यंग स्टार शिवाजीनगर आडे यांना. आणि षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 30 धावांवर. नक्कीच जर ओव्हर रन रेटने विचार केला तर पहिल्या षटकावर 15 धावा, दुसऱ्या षटकावर देखील 15 धावा समान. सचिन चिलवे म्हणत होते तू देखील 15 दिल्या, मी देखील 15 खर्च करू शकतो, मला देखील अधिकार आहे, असं सांगून जणू 15 धावा त्यांनी देखील दिल्या. आता विदेश स्वराज्य क्रिकेट संघ एलने ब यांचं एक जुने जाणते आणि एक्सपिरियन्स खेळाडू विदेश कुळे पाहूया. स्वतः कमाल सांभाळतायत की तुषार यांच्या गोलंदाजीचं जिम्मेदारी सोपवतायत. ते 3रा षटक हे महत्वपूर्ण षटक असणार आहे. प्रामुख्याने पाहिलं तर स्वराज्य क्रिकेट संघ एलने बी यांच्यासाठी हे षटक खूपच महत्वपूर्ण असणार आहे, कारण धावांना इथे कुठेतरी लगाम लावायची गरज आहे स्वराज्य क्रिकेट संघ एलने ब यांना. जर आपणाला सामना हलका करायचा असेल, कारण प्रभावशाली जर बॅटिंग लाईनअप आपण पाहिली ना तर स्वराज्य क्रिकेट संघ एलने बी मध्ये देखील फलंदाज आहेत, परंतु इथे जर मात्र विचार केला तर धाव संख्या ही तब्बल 300च्या स्ट्राईक रेटने तुषार
तुषार नवचित गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी 30 धावांचा डोंगर रचलेला आहे यंगस्टर शिवाजीनगर आडे यांनी. किरण यांनी ऑफला पॉइंटच्या मागे स्वीप केला आणि एक धाव जलद गतीने पूर्ण देखील केलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 32. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावसंख्या तुषार यांच्या गोलंदाजीवर. किरण देखील एक रंगलेले आणि सुप्रसिद्ध असे खेळाडू आहेत यंगस्टर शिवाजीनगर आडे. मोठे फटके खेळण्याची क्षमता किरण देखील ठेवतात. सूर्याचे देखील किरण वाढलेले आणि पाहूया आपले किरण काय करतायत ते. डॉट बॉल्स. चांगला कमबॅक तुषार यांच्याकडून. म्हटलं ना हे षटक स्वराज्य क्रिकेट संघ इळणे यांच्यासाठी हे महत्वपूर्ण असणार कारण कमबॅक करण्याची गरज. दोन्ही गोलंदाजाने फटके खाल्लेले आहेत षटकार खाल्लेले आहेत आणि इथे कमबॅक करण्याची तुषार यांना गरज आणि तुषार यांचा कमबॅक होतोच का परंतु हा स्टेजला मानवंदना करण्यासाठी बिगेस्ट षटकार. खालीच दिला नाही का? असा पाऊस करत नाही वाईट वाट टाकतो ना ऑफ साईडला दाबून तो पण मस्त बॉल असतो. हा तो मस्त टाकतो ते वाईट त्याला होते. थँक्यू डीजे. खरोखरच खूप उत्तुंग आणि उंच आकाशाला गवसणी मारणारा षटकार आपण किरण यांच्याकडून पाहिलाय. मी आताच म्हटलं होतं की किरण हे देखील क्षमता ठेवतात उंच पल्ल्याचे शॉट खेळण्यामध्ये आणि धावफलक अव्वाच्या 1.25 जवळपास 38 वर जाऊन पोहोचलेला आहे. मला वाटतं यंगस्टार शिवाजीनगर आडे या तिसऱ्या सामन्यात हायेस्ट स्कोअरच्या जवळ पोहोचण्याची शक्यता बाळगतायत. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची शक्यता आणि अंपायरकडे कॉल केलेला आहे धावचीसाठी. पाहूया अंपायर्सने आणि आउट. अंपायरने आपला हात उंचावलाय. धावचीत झालेला आहे किरण आणि कळतेस का? थँक्यू डीजे. खरोखरच शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि इथे मला तर नक्कीच वाटेल संदेश गोडुले यांचा संघ 50 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात नक्की असतील. 6 चेंडू धावफलक 38. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. षटका गेला की आउट झाला. आणि सुंदर कमबॅक. लगातार 2 विकेट्स मिळाले आहेत कल्पेश यांच्या रूपाने बाद झालेला खेळाडू आणि तुषार यांना लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवल्या आहेत आणि धावसंख्या 38 वर. चांगलं रोखलेलं आहे. फक्त 8 धावा. एकदा तुषारसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलाच कमबॅक केलाय तुषार यांनी. फक्त 8 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या आहेत आणि पुढे होणारा सामना आहे गट बी मधून भैरी क्रिकेट संघ रोवले विपक्ष BCCI इळणे. या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मंचाजवळ येथे टच का बॉस मध्ये नक्कीच आपल्याला तिथे जोडले जातील. विशाल सर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन बॅटर्स आहे निखिल आणि आता निकेत आणि आता स्ट्राईक वर खेळाडू आले ज्याची गरज होती यंगस्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडेला. फलंदाज स्ट्राईक घेत आहे तो म्हणजे संदेश गोरिवले. आतापर्यंत संदेश गोरिवले यांनी उत्तुंग असे 2 षटकार लागवले. आतापर्यंत वैयक्तिक 15 धावा आहे त्यांची. चांगली खेळी आणि बॉलर विदेश. एक जर येळणे गावचा जर आधारस्तंभ जो पाहिला ना ज्यावेळी खरोखरच येळणे गावात चषक येण्याची सुरुवात झाली होती त्यावेळेचे प्रमुख गोलंदाज म्हणजे विदेश कुळे. 8 नंबर जर्सी परिधान करून 4थं षटक शेवटचं षटक हातात आहेत स्वराज्य क्रिकेट संघ येळणे B यांच्या मार्फत आणि धावसंख्या 38 वर स्टॉपच झालेली आहे. ओ काय फ्लिक केला एक्स्ट्रा कव्हरच्या मागे चेंडू आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही स्वराज्य येळणे. पुन्हा एकदा स्ट्राईक वर सज्ज संदेश गोरिवले आणि इथे 40 धावा पूर्ण केलेल्या आहेत यंगस्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे यांनी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये पाहूया धावफलक
किती उंचावत आहेत ते यंग स्टार शिवाजीनगर आडे. विदेश यांना खरोखरच धावा रोखायचे आहेत. तुषार यांच्याप्रमाणे अवघ्या 8च धावा दिल्या होत्या तुषार यांनी. ओ चांगला चेंडू, काय कमबॅक आहे आणि झेल सोडलाय. पाहूया हा झेल कितपत महाग पडतो तो स्वराज्य क्रिकेट संघ येळणे ब यांना, कारण प्रमुख खेळाडू संदेश गोरिवले यांचा झेल सोडलाय आपल्या स्वतःच्याच गोलंदाजीवर विदेश यांनी. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत, कारण धावसंख्या उंचावतच आहे आणि मोठी धावसंख्या इथे झालेली आहे. 41 धावा, 41. लेग साइडला चांगलाच फ्लिक केलेला आहे. मिड विकेटच्या इथे एक धाव पूर्ण केलेला आहे. संदेश नक्की स्ट्राईकवर राहणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक खरोखरच चांगलाच क्षेत्ररक्षण पाहिला, पण झेल देखील सुंदर असा टिपला होता आणि आता देखील चांगले क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंवर संदेश गोरिवले फायदा उचलतायत का पुन्हा एकदा बॅकफुटला आणतायत ते विदेश कुळे. हो काय फटका खेळलाय, सुरेख फटका, सीमारेषा पार षटकार. शॉट मस्त खेळतो ना, नाही गेला अजिबात. इकडे एवढा कोपरीसारखा नाही. हा कोपरीला हवा खूप असते. खरोखरच सुंदर. मी म्हटलं ना, संदेश गोरिवले यांचा जो झेल सुटला तो नक्कीच महागात पडलाय. माझ्यासमोर नक्कीच जोडले त्यांचे कोच म्हणून मी सुहास जाधव यांनी नक्कीच म्हटलं की कॅच सोडला हा महागात पडणारच आहे, आणि नक्कीच महागात पडला. इथे षटकार खेचला आहे संदेश गोरिवले यांनी. ओ पाहूया हा चेंडू डॉटचा आहे की अंपायरकडे अपील नाही. डॉट चेंडू, शेवटचा चेंडू का की शेवट गोड, आणि संपलेला आहे इनिंग्स आणि धावफलक झालेला आहे 48. जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे स्वराज्य क्रिकेट संघ येळणे बी. आणि आता आपण जोडले जाणार आहोत नक्कीच विशाल सर यांच्याजवळ टॉस का बॉस मध्ये. थँक्यू. आपण ऐकतोय याच विभागाचे एक बुलंद आवाज उमेश सर यांना, कारण प्रत्येक संघाची प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक माहिती देखील त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे समावेशन ऐकताना जी काही मजा आहे ती आपल्याला एक वेगळा आनंद देणारी आहे. जाऊया पुढील सामन्याकडे, जिथे मात्र श्री भैरी क्रिकेट संघ रोवले विपक्षात BCCI या 2 संघांदरम्यान पुढील सामना केव्हा येईल. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. कॅमेरामॅन दादांना विनंती करतो की ही गोड क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये आपण कैद करायचे. मिलिंद रेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. दोन्ही संघांना आपण टॉसच्या आधी शुभेच्छा जरूर देऊया. रोवले संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी कॉल दिलाय आणि वाटतं टॉस जिंकलाय तो म्हणजेच कर्णधार BCCI टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? कळू तुम्हाला 2 मिनिटं. निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवतील. मात्र श्री भैरी क्रिकेट संघ रोवले आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी खेळताना कसं वाटतंय, कारण भव्य असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं जय हनुमान चषक 2025च्या माध्यमातून YouTube लाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतंय. या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच छान आहे. ह्यांचं पहिलंच वर्ष आहे आणि नक्कीच चांगलं काम करतात ते. आणि आपल्या पंचगोष्ठीमध्ये नेहमी सगळे चांगलेच असं आपले सगळे पंच आणि सगळे चांगले सहकार्य करत असतात. शुभेच्छा सांगा. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह या दोन्ही संघांना या ठिकाणी द्यायचंय.
प्रशांत रेवाळे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोवळे संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. विराट नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हॅलो. बीसीसीआय संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जावया दरम्यानच्या काळामध्ये चालू असलेला सामना सध्याच्या घडीला आपल्या वेटीला आहे. तो म्हणजेच स्वराज्य क्रिकेट संघ इने ब विपक्षात यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण 12व्या खेळाडूला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवायचं आहे. यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे आपण पाहतोय. यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे आपण पाहतोय, जिने मात्र टॉस गमावला आणि तदनंतर मात्र धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती 48 धाव फलकावरती जमा केल्या. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले ते म्हणजे आदित्य. यावेळेचा पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी धावसंख्येचा श्रीगणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीरांची जोडगडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विनेश आणि पंकज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. उजव्या आणि डाव्या हाताची ही जोडगोळी सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्या संघाला कशा प्रकारे सुरुवात करून देतात हे देखील पाहणं आता रोमांचक असणार आहे. यावेळेचा चेंडू कट करण्याचा जरूर प्रयत्न झाला, मात्र आदित्य यानं आपल्या उंचीचा आपल्या खांद्याचा योग्य वापर केलाय आणि चेंडूला डॉट पद्धतीने खेळून काढलाय. इथे मात्र संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येक सामना हा नॉकआउट स्टेजचा असणार आहे, त्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक सामना जिंकणं या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी तेवढंच अनिवार्य असणार आहे. इथे मात्र पायावरती चेंडू आदळला. एलबीडब्ल्यूचा नियम या स्पर्धेमध्ये लागू नाही आहे, त्यामुळे बाई स्वरूपात एक धाव पंचांच्या माध्यमातून अधोरेखित केली जाते. धावसंख्या एका धावेने पुढे वधारते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. जय हनुमान 2025 यांच्या माध्यमातून भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सध्याच्या घडीला विरारच्या तपस्या म्हणजेच चंदनसरच्या मैदानावरती चालू आहे. विराट नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आता मात्र विनेशसाठी हा चेंडू, यावेळेस मात्र दांडी गुल केले. फलंदाज क्रमांक 1 येतोय तंबूच्या आसऱ्याला, एस डीजे. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. येस, थँक्यू डीजे. अगदी आपण टॉस करताना कर्णधार आदित्य याचं ज्यावेळी मनोगत आपण ऐकलं, अगदी मी त्याला विचारलं होतं की आपण कुठल्या खेळाडूवरती जास्त अपेक्षा आहेत, जास्त मदर आहेत. मात्र त्यानं त्या ठिकाणी एक वाक्य जरूर बोलला होता की कुठल्या एका खेळाडूवरती आमच्या अपेक्षा नाही आहेत, मात्र संपूर्ण संघावरती आमच्या अपेक्षा आहेत. ही खूप मोठी निशाणी आहे खेळाडूची, या संघाची. आणि ज्या पद्धतीनं स्वतः संघाला लिडिंग करतोय, अगदी अर्ली पॉवर प्ले मध्ये त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. विनेश सारखा एक चांगला फलंदाजाला माघारी धाडलंय आणि नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच क्रमांक 3 वरती दीपक.
यावेळेचा चेंडू अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र फंबलिंग स्लिप मध्ये पाहायला मिळतंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुनश्च एकदा एक धाव 22 स्वरूपात जमा केली जाते. अगदी पंचांचा विचार केला तर 2 मैदानी पंच आपण पाहतोय. तेजस कांबळे आणि दर्शन डुमणे सरांना दर्शन हुमणे सरांना आपण पाहतोय. अतिशय चांगलं अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पवई पंचक्रोशी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या अंडर ही स्पर्धा त्या नियमानुसार खेळवली जाते. संपूर्ण दापोली तालुक्याचं लक्ष लागून राहिली ही क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अगदी गावावरून देखील या स्पर्धेचा लोक आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची यावेळी समाप्ती झाली. कर्णधार आदित्यनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील त्या ठिकाणी मिळवलाय. सांघिक दुसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नव्यानं दाखल झाला तो म्हणजेच साहिल. दीपकसाठी यावेळेचा चेंडू सफल झाला. आडव्या बॅटने प्रहार केला मात्र सरळ विसावतो चेंडू फिल्डरच्या हातामध्ये येते विकेट. फलंदाज क्रमांक 2 येतोय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. आपण गाणं ऐकलं की जोडीदार भेटत नाही. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देखील तशाच प्रकारच्या जोडीदाराच्या शोधात आपण फलंदाज पाहतोय पंकज यांना. कारण पंकज ओपनिंगला आले होते. दरम्यानच्या कालामध्ये 2 विकेट देखील आपण पाहिल्या आणि इथे मात्र जोडीदारी एक साझेदारीची गरज असणार आहे ती म्हणजेच स्वराज्य क्रिकेट संघाला. नवा बॅटर सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्गावरती पुनश्च एकदा साई सज्ज असेल. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस फिंगर रोलिंग केली आहे. डीप मध्ये खेळाडू आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त 1 धाव जमा केली जाते. 49 धावांचं मोठं आव्हान या स्पर्धेच्या या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालं यंगस्टर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. अगदी सुरुवातीच्या 2 सामन्यांचा विचार केला तर एकही षटकार आपण कुठल्याही इनिंग मध्ये पाहिला नव्हता. मात्र जसा तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली यंगस्टर क्रिकेट संघाच्या माध्यमातून षटकांचा पाऊस आपण या मैदानावरती पाहिलाय. इथे मात्र पंकजाच्या बॅटमधून फटका आलाय. कर्णधार डीप मध्ये आदित्य यांना आपण पाहतोय. इथे मात्र जोरदार धाव घेण्याची प्रयत्नात विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज सुजित बॅक टू द डगआउट. अवघ्या 5 धावांवरती आपण पाहतोय 3 फलंदाज माघारी परतली आहे आणि इथून मात्र कमबॅक करण्याची गरज असणार आहे स्वराज्य क्रिकेट संघ इने ब संघाला. कारण टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग केली. दरम्यानच्या कालावधीमध्ये समोरच्या संघाने 48 धावा जमा केल्या आणि 49 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच आपण पडझड पाहतोय. पुनश्च एकदा पंकजाच्या बॅट बनून फटका निघालाय. डीप मध्ये खेळाडू आदित्य वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतोय. अगदी स्वतःला झोकून देतोय. अगदी मर्यादित षटकांच्या ज्यावेळी आपण सामने खेळत असतो प्रत्येक धावेवरती तुम्हाला संघर्ष करणं गरजेचं असणार आहे आणि असाच प्रकारचा संघर्ष सध्याच्या घडीला लीडिंग ऑफ द फ्रंट कर्णधार आदित्यच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र नवा बॅटर अश्विन वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आडव्या बॅटने प्रहार जरूर केला. थोडंसं पंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. बॅकअप त्या ठिकाणी उत्तम प्रकारे आहे आणि बघता बघता 2 धावा संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वधारलंय. सांघिक दुसऱ्या षटकाची देखील यावेळी संपुष्टात येते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेट संघ इन ब 3 गड्यांच्या मोबदल्यात जमा होत आहेत त्या म्हणजेच
8 धावा. दोन षटकांची चमकती झाल्या. 8 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. सांघिक तिसऱ्या षटकाची जबाबदारी कुठल्या खेळाडूच्या खांद्यावरती असेल आणि इथून खऱ्या अर्थ मी म्हणेन स्वराज्य क्रिकेट संघाला गिअर बदलण्याची गरज आहे. पंकज सलामीला आले होते आतापर्यंत, तर चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे आणि 49 धावांपर्यंत जर पोचायचं असेल तर इथून षटकार चौकार देखील त्याबरोबर मारावे लागतील. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. स्कोर बोर्ड ऑन 8 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. सेकंड इनिंग्स मध्ये स्वराज्य क्रिकेट संघ इन बी. नवा गोलंदाज प्रतीक. ओहो, यावेळेचा चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कुठली चूक होत नाहीये. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज पंकज बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. अगदी यंगस्टार क्रिकेट संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अगदी फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, अगदी तिन्ही फॉर्मॅट मध्ये वरचढ कामगिरी सध्याच्या घडीला त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावा जमा केल्या आणि सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख प्रकारे सध्याच्या घडीला त्यांच्याकडून आपण पाहतोय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास नव्याने दाखल झाला. पुनश्च एकदा प्रतीक ओव्हर द विकेट सज्ज असेल. प्रतीक याचा पुढील चेंडू. ओहो, यावेळेस इनफिल्डच्या आतमध्ये फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. कुठली जास्त रन या चेंडूवरती पाहायला मिळणार नाहीये. फक्त 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारतंय आणि जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. अश्विन आणि विकास अशी ही फलंदाजांची जोडगोळी सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करताना 4 विकेट गमावल्यात. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर पंचांकडे जोरदार अपील केलं जातंय आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. OUT फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संकेत यांना. स्वतः कर्णधार देखील या संघाचे आहेत. तो मात्र मोठी मदार त्यांच्या खांद्यावरती आहे. अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. फ्रंटफूटचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चांगला चेंडू सध्याच्या घडीला प्रतीक याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल मी म्हणेन यंगस्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर यांना या सामन्यामध्ये अगदी विजयाच्या जवळ घेऊन जाताना आपण पाहणार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये हा चेंडू मात्र थोडासा स्वैर पंच दोन्ही हा समांतर करतायत म्हणजेच एक अजून अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रनच्या स्वरूपात स्कोरबोर्ड वरती जमा होते. 10 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. अजूनही 39 धावांची गरज आहे. अजून एक षटक बाकी आहे. यावेळेचा चेंडू अगदी बाहेर जाणाऱ्या चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी खेळून काढला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे.
त्यामुळे फक्त एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज्य क्रिकेट संघ ईने बी 5 बाद 11 धावा. चला थोडं स्पीडअप करायचंय. 11 धावा 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. आता मात्र थोडंसं मी म्हणेन सामना जवळ आहे, तो म्हणजे यंगस्टर क्रिकेट संघाला, कारण 49 धावांपर्यंत मजल मारायची आहे. प्रति षटक 5 चेंडूंचं षटक असणार आहे. या सर्व नियमावलीचा विचार करून विचार केला तर लिगल 5 डिलिव्हरी आल्या तरी सुद्धा यंगस्टर क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला आगेकूच करताना आपण पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू मात्र कर्णधार संकेत यांनी आडव्या वाटणे खेळून काढला. यावेळी थोडंसं पंबलिंग पाहायला मिळत आहे. चुकीला माफी नाही, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. थँक्यू डीजे. देर से आहे मगर दुरुस्त आहे. नक्कीच या चेंडूतील चौकार पाहायला मिळाला. अगदी खूप वेळानंतर या इनिंग मध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र संदेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे आणि एका धावेने मी म्हणेन जास्त फरक यंगस्टर क्रिकेट संघाला पडणार नाहीये. त्यामुळे अगदी इझी टू गेम मध्ये ते आहेत. यावेळेचा चेंडू अगदी पुढे सरसावून खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा पंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. झेल ड्रॉप जरूर होतोय, मात्र एक धाव अंकित देखील केली जाते. अगदी यंगस्टर क्रिकेट संघाला देखील माहिती आहे की जवळपास हा सामना आपल्या खिशामध्ये आहे. मात्र मी म्हणेन थोडंसं पंबलिंग त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळालं. झेल जरूर सुटतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव देखील पूर्ण होते. ओहो, यावेळेचा चेंडू कमालीचा चेंडू, फिंगर रोलिंग अप्रतिम पाहायला मिळालं. अगदी जसा चेंडू टप्पा पडला गरकन आतमध्ये वळला, मात्र ओळखला संकेत याने आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय चौकार. थँक्यू डीजे. या इनिंगचा हा शेवटचा बॉल आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. डॉट बॉल येतोय आणि या ठिकाणी विजय संपादन करतोय तो म्हणजेच यंगस्टर क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे. विजय संघाचं असेल हार्दिक अभिनंदन. दरम्यान स्वराज्य क्रिकेट संघ ईने बी या संघाचं देखील आपण